गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले। अंत्यसंस्कारापूर्वी पालवे आणि गरजे कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाली। पालवे कुटुंबियांचे नातेवाईक आक्रमक झाले। दारातच अंत्यसंस्कार करण्यात आले। पाथर्डी पोलिसांची मध्यस्थी ही अपयशी ठरल्याचं पाहायला मिळतंय। तर डॉक्टर गौरी पालवेवर गरजेच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्यात आले। पाथर्डी पोलिसांनी केलेली मध्यस्थी ही अपयशी ठरली आहे। तर अंत्यसंस्कारापूर्वी या दोन्ही कुटुंबियांमध्ये बाचाबाची झाल्याची माहिती समोर येते। डॉक्टर गौरी पालवे गर्जे आत्महत्या प्रकरणी अनंत गर्जेच्या वरळीतील घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे। गळफास घेण्यापूर्वी नवरा बायकोमध्ये जोरदार भांडण झालं होतं। डॉक्टर गौरी अनंत गर्जे यांच्यातल्या वादानंतर आत्महत्या केली आहे। अनंत गर्जेच्या प्राथमिक चौकशीतून ही माहिती समोर आली आहे। त्यामुळे डॉक्टर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणी मोठी माहिती समोर येते। गरजेच्या वरळीतील घरी फॉरेन्सिक टीम पोहोचल्याची माहिती समोर येते। फॉरेन्सिक टीम कडून या सगळ्या प्रकरणाची चौकशी केली जाते। तर रविवारी मध्यरात्री 1 वाजता अनंत गर्जेला अटक करण्यात आली। अनंत गर्जेवर अनेक आरोप करण्यात आलेत। पालवे कुटुंबियांनी हे आरोप केलेले आहेत की ही आत्महत्या नसून ही हत्या आहे। मात्र अनंत गर्जेनं हे सर्व आरोप फेटाळून लावलेत। आता अनंत गर्जे पोलिसांच्या ताब्यात आहे। या सगळ्या प्रकरणी अनंत गर्जेची चौकशी ही केली जाते। तर गळफास घेण्यापूर्वी नवरा बायकोमध्ये भांडण झाल्याची माहिती आहे। डॉक्टर गौरी आणि अनंत गर्जे यांच्यातल्या वादानंतर गौरीनं आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं। अनंत गर्जेच्या प्राथमिक चौकशीतून ही माहिती समोर आलेली आहे। आता अनंत गर्जेची चौकशी ही केली जाते। या सगळ्या प्रकरणी अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश रासकर यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय अनंत गर्जेला अटक करण्यात आली आणि आता त्याच्या वरळीतील घरी फॉरेन्सिक टीम पोहोचली आहे। काय अधिक माहिती? नक्कीच जे आहे डॉक्टर गौरी पालवे जे आहेत त्यांच्या आत्महत्या झाल्यानंतर त्यांची पार्थिव जे आहे ते काल रात्री मुंबईकडनं त्यांचं जे मूळ गाव आहे अनंत गर्जे यांचं जे मूळ गाव आहे पाथर्डी तालुक्यातून मोहोज देवडे हे गाव आहे त्या गावामध्ये आज सकाळी आणण्यात आलेलं होतं। परंतु पार्थिव आणल्यानंतर जे आहे काही काळ पालवे आणि गर्जे या दोन कुटुंबांमध्ये तसेच गावातील काही लोकांमध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं होतं। अंत्यविधी जो आहे ते कुठे करायचा यावरून जे आहे ते वाद पाहायला मिळाला होता। बराच वेळ हा वाद चालू होता, परंतु पोलिसांच्या मध्यस्थीने आणि गावातील काही जाणकारांच्या मध्यस्थीने जे आहे या वाद जो आहे ते थोडा निवळण्यात आला। आणि त्यानंतर जे आहे जे गौरीकडचे जे माहेरकडचे लोक आहेत त्यांनी अनंत गर्जेला अद्याप अटक का केली नाही यावरून वाद सुरू होता। परंतु पोलिसांनी ज्यावेळेस अटक केल्याचं सांगितलं त्यानंतर त्यांचे कुटुंब जे आहे ते कुठेतरी निवळल्याचं पाहायला मिळालं। त्यानंतर जे आहे तरी देखील कुटुंब जे आहे ते गौरीचं जे अंत्यसंस्कार आहे ते दारातच करण्यावर हट्ट धरून बसलेले होते। शेवटी पोलिसांच्या ज्या मध्यस्थीने जे आहे तो अंत्यसंस्कार जो आहे ते आता अनंत गर्जे यांच्या घराच्या दारातच पार पडलेला आहे। आता सध्या तिथे घरासमोर पोलीस देखील आहे आणि दोन्ही कुटुंब जे आहेत आता थोडंसं जे तणाव आहे ते आता निवळल्याचं पाहायला मिळत आहे। गिरीश, मात्र सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पालवे कुटुंबियांचं नेमकी मागणी काय होती आणि त्यावरती गर्जे कुटुंबियांची नेमकी प्रतिक्रिया काय होती, त्यांचंही काय म्हणणं होतं? नक्कीच जे आहे ते पालवे कुटुंब जे आहे त्यांची मागणी पहिल्यापासून होती की हा सगळा वाद जो आहे तो वाद जे अनंत गर्जे आहे यांचं जे विवाह बाह्य संबंध आहेत यावरून जो वाद सुरू होता त्यांचं म्हणणं होतं की अनंत गर्जे जे आहेत त्यांना तात्काळ पोलिसांनी जे आहे अटक करावी, त्यांच्यावर कारवाई करावी अशी त्यांची मागणी केलेली होती। परंतु अनंत गर्जे हे फरार होते त्याच्यामुळे ते काही सापडत नव्हते। त्यामुळे मृतदेह जे आहे ते घेण्यास देखील कुटुंबांनी हे केलेलं होतं। परंतु आता ज्यावेळेस पोलिसांनी अनंत गर्जेला ताब्यात घेतलं त्यानंतर पोलिसांकडून पालवे कुटुंबियांना जे आहे ते सांगण्यात आलं की अनंत गर्जे ताब्यात आलेले आहेत पोलिसांच्या। त्यानंतरच त्यांच्या कुटुंबियांनी जे आहे त्या गौरीवर अंत्यसंस्कार केलेला आहे आणि गर्जे कुटुंबांनी देखील त्याला जास्त विरोध केलेला नाहीये। निश्चित। धन्यवाद गिरीश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।